तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 10 जुलै ते 15 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे याविषयी सविस्तर असा हवामानाचा अंदाज घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, जर आपण पाहिलं 10 जुलैला, तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जसजसे दिवस वाढत राहतील तसतसे पावसाची शक्यता सुद्धा वाढत राहणार आहे। 10 जुलैला आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। चला तर मग पाहूयात। इकडे पाहिले विदर्भामध्ये तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये, अमरावती आणि अकोल्याच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 10 जुलै रोजी पाहायला मिळत आहे। कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत राहतील। त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आणि खानदेशच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं 11 तारखेला, तर 11 तारखेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता की विदर्भामध्ये आपल्याला पावसाची बरीचशी प्रगती झालेली पाहायला मिळत आहे। विदर्भामध्ये आपल्याला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। त्यानंतर इकडे पाहिलं मराठवाड्यामध्ये तर जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेडच्या भागामध्ये, काही लातूर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार या साईडला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 11 जुलै रोजी पाहायला मिळू शकतो। कोकणाच्या भागामध्ये संपूर्ण वातावरण ढगाळ असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी दिवसभर बरसत राहतील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकलूज या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। नगर आणि बीडच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 11 तारखेला पाहायला मिळू शकतो। त्यानंतर जर आपण पाहिलं 12 तारखेचा, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की 12 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे आणि कोकणामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे। इतरत्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्र सोडलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही। कोकणाच्या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल। यावेळेस मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता नाही। त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं 13 तारखेला, तर 13 तारखेला आपल्याला परत एकदा पावसाचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळेल। मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला बरसताना पाहायला मिळतील। कोकणामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार या साईडला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। विशेषतः आपल्याला रत्नागिरी, दापोली, रायगड या साईडमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 13 तारखेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो जर आपण पाहिलं 14 तारखेला, तर मित्रांनो 14 तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा, विदर्भ, त्याचबरोबर खानदेश, कोकण या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची संपूर्ण महाराष्ट्रभर शक्यता वर्तवण्यात येत आहे। नांदेड, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, लोणार, पुसद, अकोला, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, ठाणे, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, रायगड, पणजीच्या भागामध्ये, त्याचबरोबर इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता 14 तारखेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 14 तारखेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो जर आपण पाहिलं 15 तारखेला, तर 15 तारखेला सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। विशेष करून आपल्याला बुलढाणा, अकोला, वर्धा या भागामध्ये आणि जळगावच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो हा होता दिनांक 10 ते 15 जूनचा संपूर्ण महाराष्ट्राचा 5 दिवसाचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पावसामध्ये जर अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद, जय हिंदुस्तान।